करा, आजपासून जवळजवळ 150 वर्षांपूर्वीचा भारत. ना मोबाईल, ना इंटरनेट, ना सोशल मीडिया. तरीही एक नाव हजारो किलोमीटर दूरपर्यंत लोकांच्या ओठांवर होतं. ते नाव होतं श्री स्वामी समर्थ. कोणी त्यांना दत्तावतार मानलं, कोणी महान योगी, तर काहींनी त्यांना फक्त एक विलक्षण संत म्हटलं. पण आजही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. स्वामी समर्थ नेमके कोण होते? त्यांचा जन्म कधी झाला? ते कुठून आले? त्यांचं खरं नाव काय होतं? इतिहास त्यांच्याबद्दल काय सांगतो आणि श्रद्धा काय सांगते? आजच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आपण अफवा नाही, तर उपलब्ध इतिहास, जुने चरित्र ग्रंथ, लोकपरंपरा आणि श्रद्धा या सर्वांचा आदर ठेवत स्वामी समर्थांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांबद्दलची अशी ऐतिहासिक गोष्ट सांगणार आहे जी आजही अनेकांना माहीत नाही. मी आहे स्नेहा आणि तुम्ही पाहत आहात स्नेहा SS. अध्याय 1. त्या काळचा भारत. स्वामी समर्थांचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर आधी त्या काळचा भारत समजून घ्यावा लागेल. तो काळ राजकीय अस्थिरतेचा होता. अनेक संस्थानं होती. ब्रिटिशांची सत्ता वाढत होती. सामान्य माणूस गरिबी, रोग आणि अंधश्रद्धांमध्ये अडकलेला होता. लोकांना फक्त अन्नाचीच नाही तर मानसिक आधाराचीही गरज होती. अशाच काळात भारतात अनेक संत जन्माला आले. काहींनी समाज सुधारणा केली, काहींनी अध्यात्माचा मार्ग दाखवला आणि काहींनी दोन्ही गोष्टी एकत्र केल्या. स्वामी समर्थांचं नाव याच संतांमध्ये अत्यंत आदराने घेतलं जातं. पण स्वामी समर्थांचा जन्म नेमका कधी झाला हा प्रश्न विचारला की एकच उत्तर मिळत नाही. कारण स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल इतिहासात अनेक मतप्रवाह आहेत. काही भक्त सांगतात ते श्री नृसिंह सरस्वतींचंच पुढचं स्वरूप होते, तर काही संशोधक उत्तर भारतातील काही जुन्या नोंदींचा आधार घेतात. याच कारणामुळे स्वामी समर्थांचा इतिहास समजून घेताना श्रद्धा आणि उपलब्ध पुरावे दोन्हींचा स्वतंत्र विचार करणं आवश्यक ठरतं. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, इतिहासात स्वामी समर्थांचं अस्तित्व 19व्या शतकात अक्कलकोटमध्ये स्पष्टपणे दिसून येतं. याच काळात त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी भक्तांनी लिहून ठेवल्या. आज आपण त्या नोंदींच्या आधारे त्यांच्या जीवनाचा प्रवास समजून घेणार आहोत. छान, आता सुरू करूया. कल्पना करा, एक संन्यासी ज्याच्याकडे ना संपत्ती, ना शिष्यांचा मोठा ताफा, ना स्वतःची ओळख सांगणारा कोणताही ग्रंथ, पण जिथे जिथे तो जात होता तिथे लोक त्याला विसरत नव्हते. आज आपण ज्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून ओळखतो त्यांचा प्रवास अक्कलकोट पासून सुरू झाला नव्हता. त्यामागे होती वर्षानुवर्षांची भ्रमंती आणि असंख्य लोकांच्या आयुष्याला स्पर्श करणारा प्रवास. भारत भ्रमणाची परंपरा. भारतीय संत परंपरेत एक गोष्ट खूप महत्त्वाची मानली जाते, ती म्हणजे भ्रमण. कारण एकाच ठिकाणी राहून समाज समजत नाही, लोकांची दुःख समजत नाहीत, म्हणून अनेक संत संपूर्ण भारतभर पायी प्रवास करत असत. स्वामी समर्थांच्या बद्दलही अनेक जुन्या चरित्र ग्रंथांमध्ये अशाच दीर्घ प्रवासाचा उल्लेख आढळतो. हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत लोकपरंपरेनुसार स्वामी समर्थांनी उत्तर भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. काशी, प्रयाग, हरिद्वार, गंगोत्री, यमुनोत्री. यानंतर त्यांनी पूर्व भारतातील काही शक्तिपीठांना भेट दिल्याचाही उल्लेख आढळतो. काही परंपरांमध्ये पुरी, जगन्नाथ आणि दक्षिण भारतातील रामेश्वरमचाही उल्लेख केला जातो. इतिहासातील प्रत्येक प्रवासाची स्वतंत्र कागदपत्र उपलब्ध नाहीत, पण विविध चरित्र ग्रंथांत अशा प्रवासाच्या उल्लेखांची परंपरा दिसून येते. स्वामी समर्थ एवढा प्रवास का करत होते हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आज आपण प्रवास करतो पर्यटनासाठी, पण त्या काळात महिने महिने चालणारा प्रवास, तोही पायी, हा अत्यंत कठीण होता. मग स्वामी समर्थ हे का करत होते? त्यांच्या शिकवणीतून एक गोष्ट स्पष्ट दिसते, ते लोकांपर्यंत पोहोचत होते. लोकांना देवाकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. ते कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा श्रीमंतीचा भेद करत नव्हते. ते स्वतःबद्दल फार कमी बोलत असत. स्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात गूढ गोष्ट म्हणजे ते स्वतःचा परिचय जवळजवळ कधीच देत नसत. कोणी विचारलं, स्वामी तुम्ही कुठून आलात, तर कधी ते हसत, कधी विषय बदलत आणि कधी गूढ उत्तर देत. जणू त्यांना स्वतःची प्रसिद्धी नव्हती हवी, तर लोकांनी स्वतःला ओळखावं हे त्यांना महत्त्वाचं वाटत होतं.
महाराष्ट्राकडे प्रवास. दीर्घ भ्रमंतीनंतर स्वामी समर्थांचा प्रवास दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या दिशेने वळल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो. असं मानलं जातं की ते काही काळ कर्नाटकातील विविध भागांतही राहिले. त्या काळात त्यांच्याबरोबर कोणताही मोठा ताफा नव्हता. ते एकटेच प्रवास करत, जिथे रात्र झाली तिथे मुक्काम. जे मिळालं ते भोजन, नाही मिळालं तर उपवास, ही त्यांची जीवनशैली होती. लोक त्यांना ओळखू कसे लागले? विशेष गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांनी कधीही स्वतःची जाहिरात केली नाही. त्यांच्या नावाचे फलक नव्हते, ना प्रवचनांची पोस्टर. पण एका व्यक्तीला आलेला अनुभव दुसऱ्यापर्यंत पोहोचत गेला आणि असं करत करत त्यांची कीर्ती गावोगावी पसरत गेली. मंगळवेढा वजा एक महत्वाचा टप्पा. अनेक ऐतिहासिक नोंदी आणि चरित्रांमध्ये मंगळवेढा या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. असं मानलं जातं की स्वामी समर्थांनी येथे काही वर्ष वास्तव्य केलं. याच काळात त्यांच्या अनेक भक्तांचा उल्लेख पुढे दिसू लागतो आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या अध्यायाची सुरुवात होते. तो अध्याय म्हणजे अक्कलकोट. पण स्वामी समर्थ जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये पोहोचले तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हा साधा दिसणारा संन्यासी एक दिवस लाखो लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनेल. सन 1856. दक्षिण महाराष्ट्रातील एक छोटंसं संस्थान, अक्कलकोट. त्या काळी हे गाव फार मोठं नव्हतं. शांत, साधं आणि धार्मिक वातावरण असलेलं. कोणालाही कल्पना नव्हती की काही दिवसांत हे छोटंसं गाव संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक नकाशावर झळकणार आहे. कारण एक दिवशी एक तेजस्वी संन्यासी शांतपणे अक्कलकोटमध्ये प्रवेश करतो. तो ना रथातून येतो, ना मोठ्या मिरवणुकीतून, त्याच्यासोबत ना सैनिक, ना शिष्यांचा ताफा. फक्त भगवी वस्त्र, नंगे पाय आणि चेहऱ्यावर विलक्षण तेज. ते होते श्री स्वामी समर्थ. पहिला मुक्काम. लोकपरंपरेनुसार अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामी समर्थांनी सुरुवातीचे काही दिवस गावाबाहेरील खंडोबा मंदिराजवळ मुक्काम केला. ते दिवसभर शांत बसत, कधी ध्यान करत, कधी स्वतःशीच काहीतरी बोलत. गावकरी दुरून त्यांच्याकडे पाहत. कोणी म्हणायचं हे मोठे योगी दिसतात, तर काही म्हणायचे साधे फकीर असतील. पण त्यांच्या डोळ्यांतलं तेज लोकांना काहीतरी वेगळंच सांगत होतं. पहिली ओळख. त्या काळात गावातील काही लोक रोज मंदिरात जात असत. त्यांच्यातील काहींनी या अनोख्या संन्याशाला नमस्कार केला. स्वामी समर्थ प्रत्येकाकडे वेगळ्या नजरेने पाहत, कधी स्मितहास्य करत तर कधी पूर्ण मौन पाळत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना भेटून परत गेलेले लोक एकच गोष्ट सांगत होते, त्यांच्याजवळ गेल्यावर मनाला खूप शांत वाटतं. हीच होती त्यांच्या प्रभावाची सुरुवात. स्वामी समर्थांच्या जीवनात एक नाव कायमचं जोडले गेलं, चोळप्पा. इतिहास आणि परंपरेनुसार चोळप्पा हे अक्कलकोटमधील साधे गृहस्थ होते. श्रीमंती नव्हती, मोठं पद नव्हतं, पण श्रद्धा होती. एक दिवस स्वामी समर्थ त्यांच्या घरी गेले. चोळप्पा थोडे आश्चर्यचकित झाले. त्यांनी नम्रतेने त्यांचं स्वागत केलं. स्वामी घरात बसले आणि शांतपणे म्हणाले, आपलं नातं आजचं नाही. या एका वाक्याने चोळप्पा भारावून गेले. त्यांना वाटलं हा साधा संन्यासी नाही. त्या दिवसापासून चोळप्पांनी स्वतःला स्वामींच्या सेवेत अर्पण केलं. स्वामींची साधी जीवनशैली. स्वामी समर्थांना राजवाडे आवडत नव्हते. त्यांना साधेपणा प्रिय होता. जमिनीवर बसणं, जे मिळेल ते खाणं आणि सतत लोकांमध्ये राहणं. त्यांनी कधीही संपत्ती जमा केली नाही, ना त्यांनी स्वतःसाठी मठ बांधला. त्यांच्यासाठी प्रत्येक भक्ताचं घर हेच त्यांचं घर होतं. लोकांची गर्दी वाढू लागली. काही आठवड्यांतच अक्कलकोटमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली. त्या संन्याशाला भेटून माझं मन शांत झालं. त्यांनी माझ्या मनातला प्रश्न न सांगताच ओळखला. त्यांनी फक्त आशीर्वाद दिला आणि माझा आत्मविश्वास परत आला. अशा अनुभवांच्या कथा गावोगावी पोहोचू लागल्या. लवकरच अक्कलकोटमध्ये बाहेरगावाहूनही लोक येऊ लागले. स्वामी समर्थांचे बोलणे. स्वामी फार कमी बोलत, पण जेव्हा बोलत ते शब्द थेट मनात उतरायचे. ते म्हणत, सत्य बोला, कष्ट करा, अहंकार सोडा, दुसऱ्याला दुःख देऊ नका. त्यांच्या प्रत्येक वाक्यात जीवन जगण्याचं तत्वज्ञान होतं. स्वामींनी कधीच स्वतःला देव म्हटलं नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. उपलब्ध चरित्रांमध्ये
स्वामी समर्थांनी स्वतःला देव म्हणून घोषित केल्याची विश्वसनीय ऐतिहासिक नोंद आढळत नाही. लोकांनी त्यांच्या अनुभवांमुळे त्यांच्यावर दैवी श्रद्धा ठेवली. हीच गोष्ट त्यांना इतर अनेक संतांपेक्षा वेगळं बनवते. अक्कलकोटमध्ये आता एक वेगळंच चित्र दिसू लागलं होतं. पहाट होताच गावाच्या रस्त्यांवर लोकांची रांग लागायची. कोणी शेतकरी, कोणी व्यापारी, कोणी आई आपल्या मुलाला घेऊन, तर कोणी आयुष्यातील संकट घेऊन. सर्वांच्या पावलांची दिशा एकच होती, स्वामी समर्थ. पण ही वाढती गर्दी फक्त गावकऱ्यांच्या लक्षात आली नव्हती, तर अक्कलकोट संस्थान आणि ब्रिटिश प्रशासनाच्याही नजरेत भरली होती. अक्कलकोट संस्थान म्हणजे काय? त्या काळात भारत स्वतंत्र नव्हता. देशात अनेक संस्थानं होती. अक्कलकोट हे त्यापैकीच एक छोटंसं संस्थान. इथे भोसले घराण्याचं राज्य होतं. संस्थानाचे अधिकारी, सरदार आणि राजघराण्यातील लोक हळूहळू स्वामी समर्थांकडे येऊ लागले, कारण त्यांनी ऐकलेल्या कथा दिवसेंदिवस वाढत होत्या. राजे आणि संत. इतिहासात अनेक राजे संतांचा सल्ला घेत असत. यामागे राजकारण कमी आणि श्रद्धा जास्त असायची. अक्कलकोटच्या राजघराण्यातील सदस्यांनीही स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्याचे उल्लेख काही जुन्या चरित्रांमध्ये आढळतात. परंतु स्वामी समर्थांनी कधीही राजासाठी वेगळा नियम आणि सामान्य माणसासाठी वेगळा नियम ठेवला नाही. राजा असो की गरीब, स्वामींसाठी दोघेही समान. ते अनेकदा म्हणत, देवापुढे सगळे सारखे. ब्रिटिशांना का वाटली उत्सुकता? आता एक प्रश्न पडतो, ब्रिटिश सरकारला एका संतामध्ये इतका रस का होता? उत्तर अगदी सोपं आहे. त्या काळात जिथे हजारो लोक एकत्र जमायचे, तिथे ब्रिटिश प्रशासनाचं लक्ष जायचंच. कारण 1857च्या उठावानंतर ब्रिटिश कोणत्याही मोठ्या लोकचळवळीबद्दल सावध झाले होते. अक्कलकोटमध्ये वाढणारी गर्दी त्यांच्यासाठी कुतूहलाचा विषय बनली. चौकशी झाली, पण काय समजलं? काही अधिकाऱ्यांनी स्वामी समर्थांविषयी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. लोक काय येतात? हे कोण आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? मात्र जे समोर आलं ते वेगळंच होतं. स्वामी समर्थ ना राजकारण करत होते, ना कोणाविरुद्ध लोकांना भडकवत होते. ते फक्त श्रद्धा, सदाचार आणि कर्माचा संदेश देत होते. म्हणून ब्रिटिश प्रशासनाने त्यांच्याकडे संशयाने पाहणं हळूहळू कमी केलं. स्वामी समर्थांची सर्वात मोठी ताकद, लोक त्यांच्याकडे चमत्कार पाहायला येत होते, पण स्वामी त्यांना स्वतःकडे नाही तर देवाकडे वळवत होते. ते म्हणत, श्रद्धा ठेवा, कष्ट करा आणि योग्य कर्म करा. त्यांच्या शिकवणीत भीती नव्हती, लोभ नव्हता, फक्त विश्वास होता. दूरदूरचे भक्त आता महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, तेलंगणा आणि इतर भागांतूनही लोक येऊ लागले. त्या काळात प्रवास करणं खूप कठीण होतं. तरीही लोक अनेक दिवसांचा प्रवास करून फक्त काही क्षण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला पोहोचत. हेच त्यांच्या प्रभावाचं खरं मोजमाप होतं. स्वामींचं मौन. स्वामी समर्थ अनेक वेळा तासनतास शांत बसत. कोणी प्रश्न विचारला तरी ते लगेच उत्तर देत नसत. कधी फक्त एक स्मितहास्य, कधी एक शब्द आणि कधी पूर्ण मौन. पण आश्चर्य म्हणजे लोकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर काही दिवसांनी स्वतःच मिळाल्यासारखं वाटायचं. म्हणूनच भक्त म्हणू लागले, स्वामी उत्तर देत नाहीत, स्वामी उत्तर मिळवून देतात. एक प्रसंग. एकदा एक श्रीमंत व्यापारी मोठ्या अभिमानाने स्वामी समर्थांकडे आला. त्याला वाटत होतं पैशाने सर्व काही मिळू शकतं. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांतपणे एवढंच म्हणाले, धन माणसाला मोठं करत नाही, मोठं मन धनाला अर्थ देतं. हे ऐकून तो व्यापारी काही क्षण निशब्द झाला. या एका वाक्याने त्याचा अहंकार कमी झाला, असं लोकपरंपरेत सांगितलं जातं. प्रत्येक महान प्रवासाला एक शेवट असतो, पण काही व्यक्तिमत्व अशी असतात ज्यांचा शेवट नवीन सुरुवात बनतो. सन 1878 अक्कलकोटमध्ये वातावरण काहीसं वेगळं होतं. भक्तांना जाणवत होतं स्वामी समर्थ आता पूर्वीसारखे दिसत नाहीत. ते शांत होते, अधिक वेळ ध्यानात घालवत होते आणि त्यांच्या प्रत्येक शब्दात एक वेगळाच अर्थ दडलेला होता. महासमाधीपूर्वीचे दिवस. उपलब्ध चरित्रांनुसार महासमाधीपूर्वीच्या काही दिवसांत स्वामी समर्थांनी अन्न खूप कमी केलं. ते भक्तांना भेटत होते, पण त्यांच्या बोलण्यात एक वेगळं गांभीर्य जाणवत होतं.
काही भक्तांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. स्वामी आता आम्हाला सोडून जाणार तर नाहीत ना? पण कोणालाही स्पष्ट उत्तर मिळत नव्हतं. शेवटचा संदेश. एका दिवशी भक्त अत्यंत भावुक झाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. ते म्हणाले, स्वामी, तुमच्याशिवाय आम्ही कसे जगू? लोकपरंपरेनुसार याच काळात स्वामी समर्थांनी भक्तांना धीर देणारे शब्द सांगितले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हा संदेश लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार मानला जातो. 30 एप्रिल 1878 इतिहासात नोंद असलेली ही महत्त्वाची तारीख. अक्कलकोटमध्ये भक्तांची गर्दी होती. स्वामी समर्थ शांतपणे बसले. त्यांनी डोळे मिटले आणि ध्यानावस्थेतच महासमाधी घेतल्याचा उल्लेख अनेक चरित्र ग्रंथांमध्ये आढळतो. त्या क्षणी संपूर्ण वातावरण शोकमय झालं. भक्तांना विश्वास बसत नव्हता की ज्यांनी हजारो लोकांना आधार दिला ते आता देहाने त्यांच्यात नाहीत. पण कथा इथे संपत नाही. महासमाधीनंतरही अक्कलकोटमध्ये भक्त येत राहिले. स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित मठ, भजन, नामस्मरण आणि अन्नदानाची परंपरा आजही सुरू आहे. दरवर्षी लाखो भक्त अक्कलकोटला जातात, श्रद्धेने नतमस्तक होतात आणि मनशांती घेऊन परततात. स्वामी समर्थांची खरी शिकवण. आज अनेक जण स्वामी समर्थांचं नाव घेतात, पण त्यांच्या शिकवणीकडे आपण किती लक्ष देतो? त्यांनी कधीही द्वेष शिकवला नाही, भीती निर्माण केली नाही. ते सांगत, सत्याचा मार्ग स्वीकारा, प्रामाणिकपणे कष्ट करा, गरजूंना मदत करा, श्रद्धा ठेवा पण विवेकही जपा, संकटात धैर्य सोडू नका. याच शिकवणीमुळे त्यांचं व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी वाटतं. इतिहास आणि श्रद्धा. स्वामी समर्थांबद्दल काही गोष्टी ऐतिहासिक नोंदींवर आधारित आहेत, तर काही भक्तांच्या परंपरेतून पुढे आलेल्या आहेत. या दोन्हींचा आदर ठेवून त्यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट नक्की समजते. स्वामी समर्थ हे फक्त एका काळापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांचा प्रभाव आजही लाखो लोकांच्या जीवनात जिवंत आहे. कदाचित स्वामी समर्थांचा सर्वात मोठा चमत्कार कोणताही अलौकिक प्रसंग नव्हता, तर तुटलेल्या मनाला धीर देणं, निराश माणसाला आशा देणं आणि संकटातही विश्वास टिकवायला शिकवणं हाच त्यांचा खरा वारसा आहे. आजही जेव्हा एखादा भक्त मनापासून म्हणतो, जय जय रघुवीर समर्थ, तेव्हा त्यामागे फक्त श्रद्धा नसते, तर शतकानुशतकं जपला गेलेला विश्वास असतो. जर हा माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंटमध्ये नक्की सांगा स्वामी समर्थांच्या कोणत्या शिकवणीने तुम्हाला सर्वाधिक प्रेरणा दिली. आणि अशाच इतिहास, अध्यात्म आणि प्रेरणादायी विषयांवरील ओरिजिनल मराठी डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी स्नेहा SS चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ.